नमस्कार शेतकरी मित्रांनो, 27 जुलै ते 30 जुलै दरम्यान राज्यातील काही भागांमध्ये भयंकर अतिवृष्टी होणार आहे. वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह मोठा मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला 27 जुलै ते 30 जुलै दरम्यान झालेला पाहायला मिळेल, असा अंदाज हवामान विभागाने दिलेला आहे. त्यानंतर मात्र 30 जुलैनंतर राज्यातील काही भागांमधील पाऊस हा उघडीप घेणार आहे. एक आठवडा पाऊस हा कमी होणार आहे. तर मित्रांनो, सविस्तर आढावा आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे शेतकरी मित्रांनो, तुम्ही आपले व्हिडिओ पाहताय परंतु आपल्या शेती हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करत नाही. त्यामुळे आत्ताच आपल्या शेती हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर शेतकरी मित्रांनो, आपण या ठिकाणी पाहू शकता 27 जुलै ते 30 जुलै दरम्यान संपूर्ण विदर्भात मोठा पाऊस हा होणार आहे. यामध्ये अकोला, अमरावती, नागपूर, गोंदिया, गडचिरोली, भंडारा, चंद्रपूर, बुलढाणा, वर्धा, यवतमाळ, वाशिमच्या भागात देखील मोठी अतिवृष्टी 27 जुलै ते 30 जुलै दरम्यान होणार आहे. तसेच मराठवाड्यात देखील छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, परभणी, नांदेड, बीड, लातूर, धाराशिवच्या भागात देखील आपल्याला मोठा मुसळधार पाऊस हा 27, 28, 29, 30 जुलै दरम्यान झालेला पाहायला मिळणार आहे. तसेच मित्रांनो, या पावसात वादळी वाऱ्याचं प्रमाण देखील काहीसे जास्त राहू शकतं. तर शेतकरी मित्रांनो, आजपासून पुढील 4 ते 5 दिवस मोठे पावसाचे हे असणार आहे. त्यानंतर मात्र 30 जुलैनंतर राज्यातील पावसाचा जोर हा ओसरणार आहे. काही भागातील पाऊस हा 8 दिवसासाठी कमी होणार आहे. तसेच मित्रांनो, उत्तर महाराष्ट्रात जर पाहायचं झालं तर उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, मालेगाव, नंदुरबार, धुळे, जळगाव या भागांमध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस हा 27 ते 30 जुलै दरम्यान झालेला आपल्याला पाहायला मिळणार आहे मित्रांनो. तसेच इकडे कोकणपट्टीमध्ये मात्र मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग या भागांमध्ये आपल्याला 27, 28, 29 जुलै दरम्यान दररोज पाऊस हा झालेला पाहायला मिळणार आहे मित्रांनो. मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, कोल्हापूरच्या भागात मोठा मुसळधार पाऊस 27 ते 30 जुलै दरम्यान होईल. तर इकडे मित्रांनो, नगर, सोलापूर, सांगलीच्या भागात आपल्याला ढगाळ वातावरणासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस हा 27 ते 30 जुलै दरम्यान हा झालेला पाहायला मिळेल. मित्रांनो, एकंदरीत जर पाहायचं झालं तर राज्यात आता आठवडाभर हा चांगल्या दर्जाचा पाऊस हा होणार आहे. त्यानंतर मात्र 30 जुलैनंतर राज्यातील पावसाचा जोर हा काहीसा ओसरलेला आपल्याला पाहायला मिळेल. मात्र ऑगस्ट महिन्यात देखील आपल्याला काळजी करण्याचे काही कारण नाही, कारण यावर्षी सरासरीपेक्षा जास्त पाऊस ऑगस्टमध्ये होणार आहे, असा अंदाज हवामान विभागाने दिलेला आहे. तर शेतकरी मित्रांनो, अशा ताज्या अपडेट्ससाठी आपल्या शेती हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.